बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। कॅबिनेट बैठकीत काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय झाले आहेत। त्यामधले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला सांगतोय। वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे कॅबिनेट बैठकीत। तर विना परवाना झाडं तोडणाऱ्यांवर 50,000चा दंड आता बसणार आहे। अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळवण्यात येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होणार आहे। राज्याच्या कॅबिनेट बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत। याबद्दलचे अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अक्षय कुळकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत त्यांच्याकडून। अक्षय, नेमकं काय झालं कॅबिनेटच्या बैठकीत? सगळ्यात महत्त्वाचे निर्णय सौरभ आपण सांगतोय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे झालेले आहेत। या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा नदीजोड प्रकल्प होता। वैनगंगा नळगंगा हा नदीजोड प्रकल्प गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता आणि यामुळे मोठ्या प्रमाणात सिंचन आणि पाण्याची जी ही व्यवस्था आहे ती वाढणार आहे। तर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा, ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात झाल्या अशा जिल्ह्यामध्ये शेतीला चालना देण्यासाठी यासोबतच पाण्याची पातळी वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जलसिंचनाचे प्रकल्प राबवण्यात यावे याबाबतचा एक निर्णय झालेला आहे। आणि येत्या काळात म्हणजे यवतमाळ जिल्हा असेल, त्यासोबत सातारा जिल्हा असतील, हे जे प्रामुख्याने शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये आता सिंचनाला चालना देण्यात येणार आहे। सिंचन वाढणार आहे। जवळपास आपण जर बघितलं तर 4.25 लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली आणण्याचं धोरण सरकारचं होतं आणि या धोरणाला आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं, पर्यावरणावर ज्याचा परिणाम होत होता, मोठी हानी पर्यावरणाची ज्यामुळे होत होती, ते म्हणजे त्याचं प्रमुख कारण होतं वृक्षतोड। वन विभागाने एक प्रस्ताव मांडला होता, त्याला देखील मान्यता देण्यात आली की जो कोणी विना परवाना वृक्षतोड करणार त्याला 50,000 रुपयाचा दंड आता ठोठावण्यात येणार आहे। त्यामुळं हा एक राज्याच्या आणि पर्यावरणाच्या एकूणच दृष्टीने महत्त्वाचा निर्णय करण्यात आलेला आहे। देशाच्या अस्मितेसंदर्भातला एक निर्णय आजच्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेला आहे, तो म्हणजे हर घर तिरंगा अभियान हे राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे। 9 ऑगस्ट नंतर प्रत्येक घरांवरती तिरंगा फडकवण्याची मोहीम राज्य सरकारच्या वतीनं हाती घेण्यात येणार आहे। जवळपास 2.5 कोटी घरांवरती तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न या सगळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचं राज्य सरकार करणार आहे। एक आपण जर बघितलं तर दळणवळण म्हणजे लॉजिस्टिक बाबतही एक अत्यंत महत्त्वाची योजना जाहीर करण्यात आलेली आहे की दळणवळणाच्या ज्या सोयी आहेत यासोबतच लॉजिस्टिकल जे धोरण असणार आहे याला चालना देण्यासाठी जे काही करता येईल त्या सगळ्या गोष्टी करण्यासंदर्भात सरकार अनुकूल आहे। इतरही काही महत्त्वाचे निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आले आहे, जसं की आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या आदिवासी शिक्षकांना TETची परीक्षा देण्यासाठी त्यांच्या वयोमर्यादेत 2 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे। यासोबतच आदिवासी असतील, विशेष मागासवर्गीय असतील, यांचे जात प्रमाणपत्र जे काढण्यासंदर्भात मोठ्या अडचणी येत होत्या, ही जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र काढणं ही प्रक्रिया अत्यंत सुलभ व्हावी याबाबत देखील सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत। त्याबाबतच्या धोरणाला देखील आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे। एकूणच आपण जर बघितलं तर धोरणात्मक दृष्टीने जे काही महत्त्वाचे धोरण झालेले आहे, सगळ्यात महत्त्वाचं सिंचनाचं प्रमाण वाढवणे, यासोबतच वृक्षतोड थांबवण्यासाठी अशा पद्धतीने 50,000चा दंड वृक्षतोड करणाऱ्यांना ठोठावणे, हे जे निर्णय झालेले आहेत हे अत्यंत महत्त्वाचे निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतले आपल्याला म्हणावं लागेल। सौरभ, अक्षय, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।